धिरडं हे मराठवाडा साईडची स्पेशालिटी आहे. थोडंसं आपण हे टाकायची का केसर. वेलची केसर कशाला टाकतात? केसर यार हे धिरडे बनतच नाहीये बॅटर. मी अशी केली. पातळच असं आणि तू ते असे किस्से सांगतेस. शी तू आमराई घे. मी तर असं त्याला काही पण चिपकवत असते आणि हा ऐकत असतो. बिहाइंड द सीन्स. कांदा जिथे ठेवतात ना तिथे पिस्ता ठेवलेला आहे. पिस्ता जेलमध्ये येईल वरती. माझ्या आजीला फोन करू का? देवाघरी गेली नजर लावली सर. तर अशा प्रकारे धिरड्या झालेल्या आहेत आमच्या. वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग कुकिंग ब्लॉग असणार आहे. तर आपण काय बनवणार आहे? आज आम्ही बनवणार आहे आमरस आणि धिरडी. कारण की आमरस आणि पुऱ्या खाऊन झालेल्या आहेत आमच्या. हा. आणि आमच्या इकडचा आंब्याचा सीझन संपत नाहीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही आमरस बनवत आहे. पुन्हा एकदा म्हणजे मागचा काय ब्लॉग वगैरे केला नाही आम्ही, बट आता प्रॉपर ब्लॉग करणार आहे आणि मी आमरस बनवणार आहे. तू काय बनवणार आहे? मी धिरडी बनवणार आहे. सगळ्यात अवघड काम माझं असणार आहे. येस ऑफकोर्स, व्हेरी टफ. धिरडं काय असतं? प्रत्येक वेळी हार्ड काम तोच घेतो आणि इझी वालं काम माझ्या वाट्याला येतं. धिरडं काय असतं नक्की? धिरडं हे मराठवाडा साईडची स्पेशालिटी आहे. ते ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, काही काही लोक तांदळाचं पीठ पण टाकतात आणि बेसन पीठ पण टाकतात. बट मी माझ्या मावशीला फोन केलेला, सो तिने मला जी रेसिपी सांगितली आपण तीच फॉलो करूया आणि आय होप चांगली बनेल. जर नाही बनली तरी पण खावं लागणार. व्हिडिओमध्ये थोडी कळणार ते पण आहे, बट स्टील आम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू देऊया. आणि आमच्याकडे तो कास्ट आयर्नवाला तवा नाहीये, प्लस नॉनस्टिक पण तवा नाहीये. सो जो आमच्याकडे अवेलेबल तवा आहे आम्ही त्याच्यामध्ये बनवणार आहोत. आय जस्ट होप इट विल टर्न आउट गुड अँड दिस इज माय फर्स्ट अटेम्प्ट ऑफ मेकिंग धिरडी. सो धिरडं. सो लेट्स बनवायचं. पण तुला माहिती का, जेव्हा धिरडं मी आंबे धुवून घेतो आणि रस करायला सुरुवात करतो आणि तू पीठ वगैरे बनव. तर मग आपण करूया स्टार्ट. हा ठीक आहे, चल सो लेट्स स्टार्ट. सो ज्वारीच्या पिठाची धिरडी बनवतोय आपण. सो त्यासाठी मी रेशो असा वापरतीये की 1 कप ज्वारीचं पीठ आणि हाफ कप अगेन ज्वारीचं पीठ आणि हाफ कप गव्हाचं पीठ. बेसन पण टाकतात का? मी पाहिले असं टाकतात बेसन, पण माझी मावशीने तर नाही टाकलं. सो तुझ्या मावशींना टाकलं तर मग नको टाकू. म्हणजे मावशीच्या मुली की मी करून घे असं आहे का तुझं? हां. सो हे आहे. आता याला आपण पाण्यामध्ये भिजूया आणि एक हाफ एन आवर पर्यंत भिजत घालू. तोपर्यंत ही विल कंटिन्यू. आंबे माचून घेतलेले, तर मी एक काम करतो, तोपर्यंत मी रस बनवतो. रस मध्ये काय फक्त मला पिळायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण हे टाकायची का वेलची. केसर कशाला टाकतात? केसर कोण टाकतं रसमध्ये? रसमध्ये केसर कोण टाकतं भाऊ? कोण टाकतं रसमध्ये केसर? छान दिसतं. ठीक आहे, तुझ्या हिशोबाने बनव. असं पण तूच बनवणार आहेस. जे काय ते बॅटरीचा, जोपर्यंत तिचा बॅटर होत नाही तोपर्यंत आपण रस बनवून घेऊया. तर येस, चालेल, स्टार्ट. ह्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं आणि पाणी टाकायचं आणि पाणी थोडं थोडं टाकायचं सो दॅट त्याचे गाठ होणार नाही. हे वापरायचं का? नाही, नको. रवी कोण वापरतो बॅटरी करायला? विस्कर आहे आपल्याकडे. कसं ते आता जस्ट नवीन आणलंय ना, मग मला थोडी उत्सुकता आहे ते वापरण्याची. आणि नाही दिसलं वाटतं तिथे. यार हे धिरडे बनतच नाहीये बॅटर. ह्या विस्करने तर होत नाहीये. हातच भरव का? सो आय हॅव टू. सो माझं बॅटर झालेलं आहे आणि असं मला समजलं होतं की याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ असायला हवी. सो मी अशी केली. पातळच असायला हवी, पातळच चांगली. म्हणजे ह्याच्या
काय होतात डोस्याच्या बॅटरपेक्षा थोडी अजून पातळ पाहिजे. सो मी सध्या तरी अशी केली आहे. दिसतंय का पिवळं येल्लो अरे नाही दिसत आहे. अरे कॅमेरा तर खाली करी गाडू. आणि हे दिस इज माइन. आता याला मी 15 ते 20 मिनिट रेस्ट करायला ठेवते. जोपर्यंत हे रेस्ट होतं तोपर्यंत तू रेस्ट कर. तोपर्यंत मी बनवते आहे बटाट्याची भाजी. मला वाटलं असं म्हणते की जोपर्यंत हे रेस्ट होते तोपर्यंत मी रेस्ट घेते. मग ते तुला कसं बघवेल मी रेस्ट घेते आणि तू एकटा किचन मध्ये काम करतोय. असू दे. चमच्याने काढलं ना कसं होतं मग त्याच्यासोबत ते सगळं निघतं. मग ते चांगलं नाही लागत. म्हणजे त्याचे जे थोडेसे असे केस असतात ना त्या बीला लागलेले ते पण येतात आणि सालला लागलेलं पण ते पण पूर्ण ग्रीन पण येतं. त्यामुळे टेस्ट खराब होते त्याची. म्हणजे जेवढं मला समजतं तेवढं. बाजारातले आंबे खाण्यामध्ये मजा येते. बट तुला एक सांगू का जे झाडाचे आंबे जे तोडून खाण्यामध्ये मजा असते ना ती वेगळीच असते. आम्ही आधी लहानपणी नाही का मुंडव्याला राहायचो ना तर मुंडव्यामध्ये पलीकडच्या साईड म्हणजे मगरपट्टा साईडला आधी मगरपट्टा सिटी नव्हतं तर तिथे पूर्ण आमराई वगैरे होती. तर आम्ही बरेचसे मित्र असेच जायचो नाही का आमराईमध्ये आंबे तोडून खायला वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये असे किस्से व्हायचे की मग त्या आमराईचा मालक वगैरे यायचा. मग कुणाला पकडलं तर एखाद्याला पकडलं ना तर तसाच पकडून ठेवायचा तो लहानपणी. आणि मग कोण आहे कुठला आहे काय नाही हे सगळं विचारून बिचारा कोणाला सोडलं तर सोडलं. असे किस्से व्हायचे. मजा यायची पण. आणि आमच्या इकडे ना आमराई म्हणून एक स्पेशल प्लेस आहे आणि ती अशी अशी पडक जमीन टाईप्स आहे. ठीक आहे. आणि तिथे आहे ना सगळेजण लोक आहे ना पुप करायला जातात. अजून त्यामुळे अरे मी बनवतोय पण आमरस आणि तू ते असे किस्से सांगतेस. शी तू आमराई हे नाव घेतलं मग माझ्या डोक्यामध्ये ते मग आंब्यांची जिथे शेती होते जिथे आंबे लावतात त्याला आमराईच म्हणतात इन जनरल. पण आमच्याकडे ती एक लहानपणीची माझी आठवण आहे असं मला. वा का आठवण आहे लहानपणीची. वा पूपची जागा. व्हेरी नाईस. बापरे काय बरं झालं खाताना नाही सांगितलंस तुम्हाला नाही तर मी खाल्लं पण नसतं. प्लीज आय जस्ट होप यार मला धिरडे यावे. मला जाम हे आहे त्याचं टेन्शन आहे धिरड्याचं. येतील एवढ्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ते पण येईल. भाकरी बनवता येत नव्हती तुला. भाकरी यायला लागली. तो ब्लॉग बनवली. येस ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम तू ब्लॉग बनवायला पाहिजे होता खरंच. त्याची एक छोटीशी क्लिप आहे त्याची. क्लिप नाही फोटो टाकून आपण. फोटो पण व्हिडिओ पण आहे का. हा तो सगळ्यात पहिली वाली भाकर बनवली होती. टाकू आपण ते पण टाकू. मिक्सर मध्ये आमरस बनवतात ना तो काहीतरी त्याची कन्सिस्टन्सीच वेगळी असते आणि त्याची आय डोंट नो त्याची टेस्ट वेगळी. आणि ना तो हापूस आंबा असतो. हापूस आंबा मिक्सर मध्ये बनवतात. हा वाला जो आंबा आहे ना हा आपला असंच बनवतात त्याला गोल गोल हे करून. हा कोणता आंबा आहे. हा इंग्लिश मध्ये तर अल्फोन्सो मागलेला होता. आपल्याला ना प्रकार वगैरे माहिती आहे आंब्याचे. आपल्याला फक्त खायचं माहिती आहे. आंबा दिसला खाल्ला संपला विषय. कोण एवढा डोकं लावत बसले अरे हा हापूस आहे हा आहे ते घ्यायचा आणि खायचा विषय संपला. ह्याचं दरवेळेस असंच असतं रानटीपणाचं. ते विचार करत बसणार अरे हा आंबा आहे तो आंबा आहे. अरे पण ऍज अ नॉलेज माहिती पाहिजे आपल्याला ना. तू टमाटे नाही आणले काल. टमाटे तू नव्हते सांगितले मला. मी सांगितलं होते. बघ लिस्ट मध्ये टमाटे नाहीये परत दाखव मला. नाही लिहिलेले जे जे लिस्ट मध्ये ते पण आणले जे लिस्ट मध्ये होतं ते पण आणलेले मी. टमाटे सांगितले नव्हते तू. ते तर ठीक आहे. अच्छा तर तू बघतेस का. तू खरंच सांगितलं होतं मी आता दाखवणार आहे तुला कारण ऑनलाईन मला हाऊ डेअर यू. फर्स्ट नंबरलाच आहे. फर्स्ट नंबर. हा का मा बॅड. भाई आय एम स्कॉर्पिओ. आय एम बलेनो. आय एम बोलेरो. तसं नाही. माझं सनसाईन इज स्कॉर्पिओ त्यामुळे मी कधी काही गोष्टी विसरत नाही. लुक हुज टॉकिंग. गबरे कॅन्सेरियन. आता मी तो रवी वापरू शकतो. काय तो रवी म्हणजे तो रवी नाही का हे करायला. ओ वापरू का. नाही होते एवढं टाइम वेस्ट होते. हातानेच करावं लागतं. हातानेच कर मग. बघ अजून गुठाळे आहेत त्याच्या.
त्या गुठळ्या नाहीये, ते आंबा घट्ट असतो ना ते आहे. तेच त्याच गुठळ्या म्हणतात ना का, त्याला काय म्हणतात, दुसरं काय म्हणतात का त्याला? गाठी म्हणतात त्याला. गाठी. अच्छा. हे मला माहिती ना. मी तर असं त्याला काही पण चिपकवत असते आणि हा ऐकत असतो. तुझ्यावर विश्वास ठेवायचा का नाही माणसाने? अरे असंच मज्जा. एक गप्पा बस, तू पण मला बोलतो असं खोटं खोटं. हा. आणि मला खरं वाटलेलं ते. आणि मग नंतर तू हसत होता. तू, सिद्धू आणि आपण सगळे गेलो होतो. गणपतीला गेलो होतो आपण. तेव्हा काहीतरी सांगितलं होतं मला तू. तुम्ही दोघांनी मिळून गणपतीला आपण होतो का, रात्री गेलो होतो गणपती पाहायला सिटीमध्ये. तेव्हा काहीतरी बोललेला माझ्या लक्षात नाही, पण ह्या लोकांनी माझ्याशी फिरकी घेतली होती तेव्हा आपण. हा, तुझा विश्वास बसला असेल त्यावेळेस. आम्ही काय दोघं मिळून बोललो ना, त्यामुळे तुझा विश्वास बसला असेल. आणि असं तू पण मला असं बोलत असतो काही नाही. आणि तुला विश्वास ठेवते माझ्यावरती. कसली भोळी आहे तू. हा, कसं करतात यार सुकांताला वगैरे, त्यांचं आंबसच वेगळा होतो. असं अरे मला वाटतं त्यांच्या मशीन मध्ये करतात. हा, मशीन मध्ये करतात बहुतेक. कारण की आपण जेव्हा घरी करतो ना, अशा रेषा अशा गाठी राहतात. आणि हे ऑथेंटिक म्हणजे मिक्सर मध्ये मला काय नाही आवडत माहिती का, मिक्सर मध्ये असं ते एकदमच वेगळंच काहीतरी टेस्ट होऊन जाते. त्याची टेस्ट पण थोडीशी आर्टिफिशियल लागते. हे कसं ओरिजिनल असं वाटतं. हाताचं सगळं बिहाइंड द सीन्स. बिहाइंड द सीन्स नाही ते. मग वाया कशाला घालायचा? आंबा येतो वर्षातून एकदाच येतो. याची कन्सिस्टन्सी अशी झाली आहे विच इज व्हेरी थिक. तू हसतोय का? अरे पिस्ता कोण ठेवतं कांद्याची? अरे हाफ कांदा कोण कट करतो? हाफच करायचा असतो. हाफ नसतो करत, 3/4 करत असतात. कोण बोललं तुला? ठीक आहे, ट्राय करू. मी का हसते माहिती का? हिने काय केलं माहिती का? कांदा जिथं ठेवतात ना तिथं पिस्ता ठेवलेला आहे. पिस्ता आणि काजू. एक मिनिट मी दाखवतो थांब. त्यामुळे आणि कांदा, ड्राय साबुदाणा आणि काजू आणि पिस्ता इथे ठेवलेला आहे. सी आय एम टेलिंग यू की हे वाले माझे ड्रायफ्रुट्सचे डबे ठीक आहे, हे घासण्यामध्ये होते आज. सो मग त्यामुळे मी आणि कालच रिस्टॉक केले, त्यामुळे जस्ट ते टेम्पररी मी तिथे ठेवले होते की हे घासेल आणि मग मी टाकेल. पण मग हे मग माझ्या लक्षात नाही राहिलं घासल्याचं. ही ॲक्च्युली ही कन्सिस्टन्सी खूपच थिक आहे. सो मी थोडंसं पाणी टाकते की डोसाची कन्सिस्टन्सी झाली. थांब ना, पहिले तवा तर टाकू दे. फिंगर क्रॉस रवा डोसा बनवला का बघ, त्या टाईपचं व्हायला पाहिजे. ही चॉपस्टिक आणि ह्याला असं कांद्यानं असं जुगाड केलेला आहे माझ्या हस्बंडने. सो तसंच करतात. ओके ठीक आहे. सो हे लावलं आहे आणि बऱ्यापैकी गरम झाले आहे. सो नाव आय विल पोर दिस बॅटर. अरे एकाच ठिकाणी टाक, मग पसरव ना. मग हे कांदे अरे तो डोसा थोडी आहे. अरे मग कांदे त्यांनी पसरवतात. एक शांत बसतो रे तू. त्याच्यामध्ये जिरं पण टाकतात बहुतेक. आय डोंट नो, मी जे बघितलंय मी तसं करतेय. सर त्याला झाकून ठेवायचं. हे अर्धा मिनिट झाकून ठेवायचं त्याला फक्त. मग तो होतो ना खालून. गॉड नोस. फिंगर क्रॉस. तो ठीक आहे, झालंय हाफ मिनिट. आय थिंक हे पकलं असेल, आपण बघूया. चालेलच. एक्सपेरिमेंट केल्यावर असंच होणार. पण खाली तर एवढं तेल लावलेलं, नॉनस्टिकच पॅन हवा किंवा तो तसला आला. थांब मी करतो. थांब. कधी बनवायची, कधी खायची.
इसमें मैं बोल रहा हूँ कुछ तो कमी है. अरे भाजेल मी ना. म्हणलं ना तुला काहीतरी कमी आहे. मला आठवत नाही काय कमी आहे. माझी आजी बनवायची, एवढं भारी बनवायची ना, काय बोलतो. आणि हे जे आहे ना, हे माझ्या आजीच बघितलेलं आहे मी. कळलं का? ठीक आहे. मग काय करायचं, बेसन पीठ टाकायचं. नाही, बेसन पीठ नको टाकू, राहू दे. झाले. म्हटलं मी ह्याच्यासाठी नॉनस्टिक पॅन घेऊ, तू नाही ऐकत. प्लास्टिक पॅनला केमिकल्स असतात, शांत बस. अरे भाजू तर देणार आहे ब्रो. निघतातच आहे बघ. हे जे आहे ना, हे आपण जेव्हा असं 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 करतो ना, तू त्याला हलवू नकोस. जेलमध्ये ही पोरगी. एवढं मोठं बॅटर आहे. अरे मी करतो, पटापट बघतो. झाले सर. झालं असेल. हा कर टाक. हे काय झाले की सारा काम मुझे ही करना पड़ता है. मग नाही, फर्स्ट पहिला 1-2 खराबच होत असतात. पहिला देवाचा. गॅस तर चालू कर. मुंह तो बंद करो अंकल. टाइप्स. गॅस तर चालू करो पहिले अंकल. हळू हळू हळू. पकड. सी हा काय करतोय हा. असंच करतो माहिती का, माझ्या आईच असेच करतो. कणमणी झाकायचं नाही त्याला. रगसा. झाकायची गरज नसते रे. मला जेवढं आठवते तेवढं झाकायची गरज नसते. माझ्या आजीला फोन करू का, देवाघरी गेली बिचारी. तू असंच करतो. तू कर. अरे टेस्ट तर कर बघ, म्हणजे आपल्याला काय कमी आहे, काय नाही, काय चेंजेस करायचे का. असे तर असतात. अजून आंबूस असतात थोडेसे. असेच असतात. मी म्हणतो ना, अजून आंबूस असतात. असेच असतात. 101% असेच असतात. आता बघ किती मस्त निघतात. सांग. तू खूप सारं तेल टाकलं. खूप सारं नाही टाकलं, थोडंसं टाकलं होतं. नो यू. ठीक आहे मग आता व्हिडिओ काढ. नजर लावलीस. आता बरोबर झाले. परफेक्ट. स्वतःच म्हटलं की परफेक्ट, माझं म्हणलं की नाही. छान. मी तुला सांगतो ना, कुछ तो कमी आहे बाय. मग त्यात आपण बेसनचं पीठ टाकायचं का थोडस. झालं ना आता हे. आता करशील ना. पण मला यायला तर पाहिजे. ठीक आहे, आता ऑलमोस्ट आधी होतंय. हाताला चटके मग मिळते भाकर. तो दररोजचा डायलॉग झाला तुझा. हा, कष्ट घ्यायला लागतात, झालंय तुला का छान हे? छान खायला भेटतं. पण तुला आता तो चटका नाही बसला. गेल्यावर बसला होता चटका. डोंट टेक अ लिटरल मिनिंग. ओके. आय थिंक लिटरली हे झालंय. झालं बेटा. लेट मी सी फर्स्ट. झाले झाले झाले. झालंय. हा माझ्या हस्बंडने केलाय मस्त. माझा पण छानच होता, फक्त हे झालं होता. ते काढतेस ते सगळं. काय बोलतात त्याला, चिपकला होता खाली. तुझी आजी असं वरती काय लावायची. वरती काय लावायचं? हे आता हे तर आपण हे लावलंय. त्यांच्याकडे काट्या होत्या की आधी. हो. चुलीवर बनवायचे ना मोस्टली. सो आता ऑलमोस्ट जमलेत. सो मी नाही तर माझा हस्बंड, वी आर वन टीम. तो बनवतो आणि देन विल मीट यू ॲट द एंड. तर अशा प्रकारे धिरड्या झालेल्या आहेत आमच्या. काय म्हणणं आहे. जशी ऑथेंटिक आपण खायचो तसे टेस्ट नाही लागत आहे, थोडं डिफरंट लागते. बट फॉर फर्स्ट टाइमर ठीक आहे. आणि हे सगळे धिरडे मी बनवलेले. मी नाही बनवले, माझ्या हस्बंडने बनवलेले आहेत, कारण मला जमले नाहीत. येस. तर मी ट्राय केलेले आहेत. आय डोंट नो कसे झाले. नाही जसे आमची आजी, जसे आमचे घरचे बनवतात तसं तर झालेलं नाहीये. बट स्टील विल ट्राय. स्टील वी ट्रायड. करता करता येत असत. पण आपण काहीतरी कमी आहे याच्यामध्ये. स्टील पण खाण्यासारखं झालं. मी टेस्ट केले बनवता बनवता, तर खाण्यासारखं झालेले आहेत. सेम लागते. आता सेम लागते पण हलकीशी वेगळी टेस्ट आहे. थोडस काहीतरी डिफरंट आहे. काहीतरी डिफरंट आहे. म्हणजे एक छोटी काहीतरी कमी आहे. बट अदरवाइज जमलंय. छान छान झाले. जमलंय.
तर हा होता आमचा हा छोटासा ब्लॉग. काहीतरी नवीन ट्राय केला आम्ही त्यावेळेस आणि झालंय, म्हणजे प्रयत्न झालाय चांगला. खाण्याच्या लायकीचं तर झालेलं Of आहे. course. एवढं पण हे नाही की आम्ही अजिबातच खाऊ नाही शकणार आहे. सो फार सो गुड. आय गेस नेक्स्ट टाइम छान करू अजून. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि नेक्स्ट टाइम आम्ही नवीन काहीतरी बनवायचा ट्राय करू. सो असे अजून कुकिंगचे वगैरे व्लॉग्स आम्ही बनवत राहू. जर तुम्हाला कुकिंगचे व्लॉग्स आवडतील तर प्लीज नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला अजून आवडेल. सो आम्ही अजून नवीन काहीतरी बनवू, महाराष्ट्रीयन बनवू किंवा अजून दुसरं कुठले. सो येस, आणि कमेंटमध्ये सजेशन द्या आम्ही काय करू शकतो काय नाही. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. सो सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय.